मुली सेवा द्यायचे हे प्रसाद काकांना समजल्यानंतर त्यांनी आमच्या बाबांना म्हणजे चौधरी सरांना सांगितले की मलाही काही सेवा करू द्या. तेव्हापासून प्रसाद काका मुलींना कान नाक टोचण्यासाठी व कानात नाकात रिंग बसवण्यासाठी कुठे अन्य ठिकाणी जाऊ दिले नाही. यांचे कधी त्यांनी पैसे घेतले नाही. कधी ते मोहगरला यायचे तर कधी बाबा आम्हाला त्यांच्या दुकानात घेऊन जायचे. ज्या दिवशी काकांचे निधन झाले आम्हाला समजले तेव्हा त्यांच्या आठवणीने आमच्या सर्वांचा आला होता. काका खूप प्रेमाळू व माया. त्यांच्या स्मृतीस आम्ही सदैव जतन करू. जोपर्यंत मी व माझ्यासोबतच्या मुली स्कूलमध्ये आहोत तोपर्यंत तरी प्रसाद काकाची जयंती पुण्यतिथी साजरी करू. त्यांच्या आत्महतीला उजाळा देऊ. त्यांच्या आत्म्यास परलोकी चिरशांती लाभो अशी ईश्वराला प्रार्थना करते व थांबते. प्रसादचं निधन झालं ते पाडव्याचे आले. मी पाडवा असल्यामुळे लगेच अंत्यविधी होईल असा निरोप आला होता आणि त्यामुळे त्यावेळी येता आलं नाही. पण मध्ये त्याचे भाऊ मुलं पत्नी असे सगळे होते. तेव्हा सांगितलं की आज श्रद्धांजलीची सभा आहे. मुद्दा म्हणून त्याचं कारण असं आहे की ज्या काळामध्ये मी ज्या पक्षाचं काम करायचो त्या पक्षाचा जीव अतिशय बारीक. पण रमाकांत दादांचं घर विरोधचे बाबा म्हणजे बाबूजी बाबा तेजतकर जे स्वातंत्र्य होते माळीराम मुलानी आणि कन्हैया एवढी 77 साली समजली होती आणि ही माणसं आम्हाला त्या काळामध्ये ही मदत करायची करायची. रामभाऊ माळी निवडून आले आणि माझ्या मुरबाडीकडे हळूहळू येण्याचा दुसऱ्या बाळासाहेब देशमुख हे आता तो काळ वेगळा होता. आताचा काळ वेगळा आहे. माझ्या पूर्वी जे कोणी सगळ्यांनी आदरांजली वाहिली त्यांनी प्रसादच्या एकूण गुणांचं वर्णन शाळेबरोबर जसं काम असेल शाळेचं सरकारी गुण असेल कर्मचाऱ्यांबरोबरचं त्याचं वागणं असेल किंवा आता एक विद्यार्थी मुलगी जी महोगरच्या गुरुकुलमध्ये शिकते. मला तुझं म्हणाला की भाया आणि प्रसाद हे बऱ्याच तुला तिकडे जायचे. पण त्याची काम करायची पद्धत सार्वजनिक जीवनामध्ये आपण इतरांना मदत करावी ही भूमिका होती. आणि आज मला थोडं बरं वाटलं या गप्पा की ही तुमची श्रद्धांजलीची सभा गावकीच्या रचनेत उभी आहे. म्हणजे एरवी आम्ही अनेक श्रद्धांजलीला जातो भाषण करतो निघून जातो. त्यामध्ये त्या श्रद्धांजलीच्या सभेमध्ये जीव नसतो. पण ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण बोलतात त्या पद्धतीने तुम्ही अजूनही गावठी म्हणून जीवन जगतात हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून ही जी त्याची भाऊ वगैरे आहे तिकडे मुंबईत राहत आता त्यांची तशी भेट फार होत आहे. माणूस जन्माला येतो त्यावेळेला मृत्यू त्याच्या बरोबर आहे. आपला मुली तसा एक समज आहे की नाही जाऊन तो ॲक्सिडेंट झाला तो आजारी पडला ते अमुक झालं तमुक झालं हे घडणार असतं हे होणार असतं. आणि ज्या दिवशी आपलं ज्या ठिकाणचं जीवन संपलेलं असतं त्या दिवशी आपलं त्या गोष्टीची फार भीती बाळगण्याची कारण नाही. कारण तो आपल्या कायम आपल्या बरोबर असतो.
मी अधिक बोलत नाही, पण प्रसाद आणि इतर कार्यकर्ते जे काही गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतात ते मी पाहिलं आहे, अनुभवलेलं आहे. माझ्या निवडणुका मी ज्या लढलो त्याच्यामध्ये उभारवण्याचा मोठा वाटा आहे. त्यावेळेची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आता आपण तुलना करणं शक्य नाही, पण तरीसुद्धा कार्यकर्ते तेव्हाही काम करायचे, आताही काम करतात. आणि माझ्यासारखा एक चांगला कार्यकर्ता आम्ही गमावला याची खंत आहे. म्हणजे आम्हाला जाणीव की चांगला कार्यकर्ता आपल्या होता आणि होता नाही आहे. की सुदैवाने या मंदिरात या पद्धतीने आलं मला आठवतं, पण श्रीरामाच्या मंदिरामध्ये ही आदरांजलीची सभा तुम्ही आयोजित केली याबद्दल तुमचं सगळ्यांना मी कौतुक करतो. इतक्या चांगल्या मंदिरामध्ये चांगल्या कार्यकर्त्याला आदरांजली वाढण्याची ही संधी मी आम्हाला सगळ्यांना दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद देतो. आणि या पोदार कुटुंबामध्ये पोदारची विशेष मुलं आहे, भाऊ आहे, काका आहे, असे सगळे या सगळ्यांना प्रसादच्या निधनाचं दुःख सहन करण्याची परमेश्वराला प्रार्थना द्यावी अशी श्रीराम चरणी प्रार्थना करून दोन शब्द संपवतो.